वेलकम सक्सेस अकॅडमी 11 स्टुडंट्स ऑनलाईन फिजिक्स लेक्चर. तर आत्तापर्यंत आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स हा एक चॅप्टर फिजिक्सचा फर्स्टमधला आणि 2 नंबरचा मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजेच स्केलर वेक्टर असे 2 चॅप्टर संपवलेत. लास्ट लेक्चरलाच आपण स्केलर वेक्टरचे काही न्यूमरिकल्स आपण बघितलेत आणि त्याच प्रकारचे न्यूमरिकल्स आपल्याला परीक्षेमध्ये पडत असतात. तर त्याचा थोडासा प्रॅक्टिस करा, सराव करा, म्हणजे तुम्हाला ते जास्तीत जास्त हातामध्ये बसून जाईल. याच्यामध्ये मी होमवर्कला पण एक टाकलं होतं. याच्यामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन मी जे टाकत असतोय ते लक्षात ठेवा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न डेफिनेटली करा. कारण तेच भले चुकू दे, काही अर्धवट होईल, काहींचं पूर्ण होईल, पण ते ट्राय करा, कारण ते तुमच्या हाताकडून जाणं गरजेचं आहे. आपला 11चा पाया, फाउंडेशन ऑफ 11 मस्ट बी स्ट्रॉंग, जेणेकरून आपल्याला सीईटी नीटच्या ब्रँचेसच्या वेळेला किंवा एक्झामच्या वेळेला आपल्याला ते खूप सोपं जाऊ शकते. सर ठीक आहे, आता आपण चौथा जो चॅप्टर आहे, आता डायरेक्ट आपण चौथा चॅप्टर चालू करणार आहे 11वी फिजिक्स मधला. त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. सरळ सरळ याचा अर्थ आपल्याला कळू शकतो. मोशन म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो गती, बरोबर. पण लक्षात गती म्हणजे मोशन नाही. मोशन म्हणजे आपण त्याला हालचाल म्हणू शकतो. चेंज इन डिस्प्लेसमेंट, लक्षात घ्या, चेंज इन डिस्प्लेसमेंट किंवा चेंज इन पोझिशन इज कॉल्ड ॲज मोशन, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची काही लॉज आहेत, सो ते आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज लॉज ऑफ मोशन. एखादी बॉडी जर कंटिन्युअसली चेंज इन पोझिशन असेल, कंटिन्युअसली चेंज इन पोझिशन असेल, तर त्याला आपण काय म्हणणार, इट इज अ मोशनमध्ये असं म्हणणार. सो त्याचे काही लॉज असतात, तर ते सगळं लॉजची माहिती वगैरे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे ह्या चौथ्या नंबरच्या चॅप्टरचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. म्हणजे आपण पहिला, दुसरा आणि डायरेक्ट आता चौथा घेतोय, तिसरा आपण लगेच घेत नाहीये. तुम्हाला हळूहळू कळेल की मी ह्या क्रमानं का चॅप्टर्स घ्यायला लागले. आता लक्षात ठेवा की ह्या चॅप्टरला आमच्या जुन्या सिलेबसला जे नाव होतं ते फोर्स नाव होतं. काय होतं, फोर्स. तोच कंटेंट ह्याच्यामध्ये घेतलाय आणि माझ्यामध्ये तेच नाव बरोबर होतं असं वाटतंय. पण तुम्हीच आता चॅप्टर आपण जेव्हा शिकून येईल तेव्हा बघा की फोर्स हे नाव ह्याला सुटेबल होतं का नव्हतं. तर लॉज ऑफ मोशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फिजिक्स मध्ये अनेक ब्रँचेस आहेत. देर इज अ लॉट्स ऑफ ब्रँचेस किंवा नंबर ऑफ ब्रँचेस इन फिजिक्स. त्यातलं एक ब्रँच आहे, त्याचं नाव आहे मेकॅनिक्स. नाव माहीत करून घ्या, दॅट इज नाव मेकॅनिक्स. मग मेकॅनिक्स ही ब्रँच कुठली आहे की ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी हॅव द स्टडी ऑफ मोशन. बॉडीच्या मोशनचा स्टडी केला जातो. जिथं बॉडीच्या मोशनचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला काय म्हणतात, मेकॅनिक्स. आता हे काय परीक्षेला प्रश्न पडणार नाहीत, बरोबर, पण सगळंच काय आपण नॉलेज मार्कांसाठी मिळवत नाही. आपल्या जनरल नॉलेजसाठी पण काही गोष्टी आपण शिकत असतो. त्यामुळे मी तुम्हाला इथं व्यवस्थित ते सुरुवात करताना सांगायला लागले. लक्ष देऊन व्यवस्थित तुम्ही अटेंड करा. स्वतःची पण काही नोट्स रफ वहीमध्ये तयार करा. बरोबर. सो मेकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स इन विच वी हॅव द स्टडी ऑफ मोशन ऑफ बॉडी. बॉडीचे मोशनचा ज्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी केला जातो अशा ब्रँचला काय म्हणतात, मेकॅनिक्स. मग त्याच्यामध्ये पण त्याचे 2 प्रकार आहेत. मेकॅनिक्स मध्ये पण 2 प्रकार आहेत. एक डिपार्टमेंट त्याचं नाव आहे स्टॅटिक्स, दुसरं नाव आहे कायनेटिक्स. बघा, स्टडी ऑफ मोशन ब्रँचला काय म्हणतात, मेकॅनिक्स. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्टॅटिक्स, दुसरं म्हणजे कायनेटिक. समजा बॉडीची मोशन होतच नसेल, म्हणजे बॉडी थांबलेली असेल, त्याला म्हणणार मी बॉडी ॲट रेस्ट. त्याला काय म्हणतात, स्टॅटिक्स म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक्स. स्टॅटिक या शब्दाचा अर्थ माहिती आहे, एखादी गोष्ट आहे त्या ठिकाणी थांबलेली असणे, बरोबर आहे. देर इज अ नो मोशन किंवा इट हॅज 0 वेलॉसिटी असं आपण म्हटलं तर थोडक्यात बॉडी ॲट रेस्ट, त्याला काय म्हणतात, स्टॅटिक्स डिपार्टमेंट. मग काहींच्या मनातील सर इथं स्टडी ऑफ मोशन आणि स्टॅटिक्स का, तर लक्ष ठेवा, ज्याला मोशन नाही आहे ते म्हणजे काय झालं, स्टॅटिक्स. तर बॉडी ॲट रेस्टमध्ये असेल आणि दुसरं बॉडी ऍक्च्युअल मोशनमध्ये असेल. समजा ही बॉडी इथून असं पुढे चालली म्हणजे काय, ऍक्च्युअल मोशनमध्ये असेल, तर बॉडी ॲट ऍक्च्युअल मोशन त्या डिपार्टमेंटला म्हणतात कायनेटिक्स डिपार्टमेंट. दॅट डिपार्टमेंट इज कॉल्ड ॲज कायनेटिक डिपार्टमेंट. Kinetic department is also divided into 2 branches. It has kinematics and dynamics. बघा, बॉडी ॲट ऍक्च्युअल मोशन, कायनेटिक्स. प्रोनाउन्सिएशन, उच्चार लक्षात घ्या, कायनेटिक्स. आणि कायनेटिक्स मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, दॅट इज कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. मग आता हे दोन्हीच्या मध्ये पण काय असणार आहे, स्टडी ऑफ मोशन असणार आहे. मग फरक काय, तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला बॉडीचं, कारण हे मेकॅनिक्सच्या अंडर येत असल्यामुळे स्टडी ऑफ मोशन डेफिनेटली असणार आहे. मेकॅनिक्सची आणि कायनेमॅटिक्सच्या अंडर असल्यामुळे बॉडी ॲट ऍक्च्युअल मोशन असणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये ही तर गोष्ट फिक्स आहे, स्टडी ऑफ मोशन. मग डिफरन्स काय आहे, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेला बॉडीचा आपण मोशनचा स्टडी करतो पण त्याचं कुठलंही कारण, कॉज म्हणजे काय, कारण ती बॉडी मोशनमध्ये कशामुळे आले,
ह्याचा अजिबात विचार करत नाही, फक्त त्या बॉडीच्या मोशनची स्टडी करतो. सो स्टडी ऑफ मोशन विदाउट कॉज. व्हॉट इज कॉज? कारण. ती बॉडी मोशनमध्ये का आली, त्याच्या मागचं कारण काय ह्याचा विचार न करता फक्त मोशनवरती जर कॉन्सन्ट्रेशन केलं असेल तर दॅट डिपार्टमेंट इज कॉल्ड एज कायनेमॅटिक्स डिपार्टमेंट. बरोबर. ह्या ठिकाणी स्टडी ऑफ मोशन विथ कॉज. पण डायनॅमिक्स मध्ये मात्र ती बॉडी मोशनमध्ये असेल तर ती बॉडी मोशनमध्ये का आली, त्याच्या मागचं कारण काय आहे, कशामुळे ती मोशनमध्ये आली, ते किती आहे, ह्या सगळ्याचा विचार केला जातो. म्हणजे ह्या ठिकाणी कॉजचा, त्या मागच्या कारणाचा विचार केला जातो. सो स्टडी ऑफ मोशन विथ कॉज इज कॉल्ड एज डायनॅमिक्स आणि स्टडी ऑफ मोशन विदाउट कॉज इज कॉल्ड एज कायनेमॅटिक्स. फरक लक्ष येते सगळ्यांना याच्यामध्ये. मी म्हटलं मग आता कायनेमॅटिक डिपार्टमेंटमध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स किंवा फॅक्टर्स असणार आहेत, तर याच्यामध्ये कॉजचं कारण असल्यामुळं बॉडी मोशनमध्ये आल्यावर त्याचं डिस्टन्स काय किंवा डिस्प्लेसमेंट काय, स्पीड किती आहे, वेलोसिटी किती आहे आणि चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय, ऍक्सलेरेशन किती आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये येणार. त्यामुळे कायनेमॅटिक डिपार्टमेंटमध्ये कुठले कुठले पॅरामीटर्स येणार, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलोसिटी, ऍक्सलेरेशन, हे सगळे पॅरामीटर्स कशामध्ये येणार आहे, कायनेमॅटिक्समध्ये. कारण हे विदाउट कॉज आहे. पण डायनॅमिक्समध्ये मोशनचा स्टडी आहे पण विथ कॉज आहे. मग त्याच्या मागचं कारण काय, तर फोर्स आहे का टॉर्क आहे, बरं. त्याच्यानंतर किती एनर्जी आपण अप्लाय केली, त्यानंतर पॉवर किती अप्लाय केली, या सगळ्या कॉजचा आपण विचार केला जातो. त्यामुळं डायनॅमिक्समध्ये कशाचा वापर होणार आहे, तर थोडक्यात ह्या पॅरामीटर्सचा. त्यामुळे डायनॅमिक्समध्ये फोर्स, टॉर्क, एनर्जी, पॉवर ह्या सगळ्याचा उल्लेख होणार आहे. आणि कायनेमॅटिक्समध्ये विदाउट कॉज आहे म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सलेरेशन ह्या सगळ्याचा विचार केला जाणार आहे. सगळ्यांना मी सांगितलं की लक्षात येते. सो हे आपलं बेसिक ब्रांचेस आहेत. त्यामुळे मेकॅनिक्स, स्टडी ऑफ मोशन, त्याच्यामध्ये स्टॅटिक्स, बॉडी ॲट रेस्ट, ऍक्च्युअल मोशन असेल तर कायनेटिक्स. कायनेटिक्समध्ये पुन्हा दोन प्रकार, कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स. कायनेमॅटिक्समध्ये स्टडी ऑफ मोशन विदाउट कॉज, डायनॅमिक्समध्ये स्टडी ऑफ मोशन विथ कॉज. त्याच्या कारणाचा शिवाय अभ्यास केला, नुसतं मोशनचा अभ्यास केला विदाउट कॉज तर कायनेमॅटिक्स, आणि विथ कॉज जर अभ्यास केला तर डायनॅमिक्स. बरोबर. मग आता आपण शक्यतो सगळं कायनेमॅटिक्समध्ये आपण याच्यामध्ये आता हा चॅप्टर मी सांगितलं की फोर्स रिगार्डिंग आहे. मग आता मी तुम्हाला एक एक गोष्टी सांगणार आहे. ऍक्च्युअली पुस्तकामध्ये किंवा आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलेलं आहे ते सगळं थोडंसं मागं पुढं असं आहे. पण आपण 11 स्टुडंट जर चा विचार केला, बरं, त्यांच्या बुद्धिमत्तेचा विचार केला तर मला असं लक्षात येते की थोडं टप्प्याटप्प्याने वेगळ्या टप्प्याने तुम्हाला समजून सांगणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता विचार करूया फोर्स म्हणजे नेमकं काय. बरं, फोर्स नेमकं काय. तर बऱ्याच जणांना फोर्सचं फॉर्म्युला फक्त माहिती आहे की मास इंटू ऍक्सलेरेशन. पण नेमकं फोर्सची डेफिनेशन काय, हा झाला फॉर्म्युला. फोर्सची डेफिनेशन काय, तर किती सिंपल आहे बघा. समजा आपल्याकडे एक बॉडी आहे, बरं. ही बॉडी मला सांगा सध्या काय आहे, थांबलेली आहे, बरं. सो इट इज बॉडी ॲट रेस्ट. मला सांगा ही बॉडी रेस्टमध्ये कधीपर्यंत असू शकेल. असंच आपण बघत बसलो त्या बॉडीकडे, तर मला सांगा ही बॉडी जी रेस्टमध्ये ती मोशनमध्ये येईल का, बरोबर येणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागते सांगा. तर ती बॉडी जर आपल्याला मोशनमध्ये आणायची असेल तर लक्षात ठेवा आपल्याला काय लागतो, फोर्स लावा लागतो. ज्यावेळेला मी ह्याला फोर्स अप्लाय करतो तेव्हा ती जी बॉडी आहे ती कशामध्ये येणार आहे, तेव्हा ती बॉडी कशामध्ये येईल, मोशनमध्ये येईल. म्हणजे थोडक्यात बॉडीची स्टेट काय चालू होतं, स्टेट म्हणजे आता या ठिकाणी अवस्था शब्द घ्यायचा. रेस्ट, स्टेट ऑफ काय होतं, रेस्ट होते, बरोबर. हे मनानं मोशनमध्ये येईल का, नाही. त्यासाठी तुम्हाला काय अप्लाय करायला, फोर्स अप्लाय केला पाहिजे. हे बॉडीला जर मी फोर्स अप्लाय केला तर बॉडी कशामध्ये येईल, मोशनमध्ये येईल. किंवा उलट विचार करूया, समजा ऑलरेडी एक बॉडी कशामध्ये आहे, मोशनमध्ये. समजा ऑलरेडी एक बॉडी मोशनमध्ये आणि ह्याला मला आता रेस्टमध्ये आणायचं आहे, थांबवायचं आहे. तर मला काय करायला लागतं, तरी देखील मला लक्षात ठेवा मला त्याला काय लागतो, अपोजिट फोर्स लावा लागतो की जेणेकरून बॉडी काय होईल, थांबेल. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली का, बॉडी रेस्ट मधून मोशनमध्ये जायचं असेल तरी पण तुम्हाला फोर्सची गरज लागते. किंवा उलट पण बघा, मोशन मधून रेस्टमध्ये जायचं तरी पण तुम्हाला कशाची गरज लागते, फोर्सची गरज लागते. म्हणजे बॉडीची अवस्था. आता या ठिकाणी या चॅप्टरमध्ये बॉडीच्या 2 स्टेट्स लक्षात घ्यायच्या. एक स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं स्ट्रेट लाईन मध्ये. हे 2 वाक्य लक्षात ठेव. एक स्टेट ऑफ रेस्ट आणि दुसरं स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनची युनिफॉर्म मोशन ज्याला आपण लिनियर मोशन म्हणतो. ह्या दोन्ही पण याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात कुठली बॉडी जेव्हा ही स्टेट चेंज करते, म्हणजे बॉडी जर रेस्टमध्ये असेल
समजा आता सायकलचा आपण विचार करा. सायकल जर तुमची घराला लावलेली असेल आणि तुम्ही त्या सायकलकडे बघत बसला तर अशा ती सायकल मोशनमध्ये येईल का? नाही. ज्यावेळेला तुम्ही सायकलला पॅन्डल मारायला चालू करता म्हणजेच काय करता, फोर्स लावतात, तेव्हाच ती बॉडी कुठल्या येते, स्टेट ऑफ मोशनमध्ये येते. किंवा उलटा विचार करा, ऑलरेडी सायकल चालू आहे आणि तुम्हाला सायकलला थांबवायचं आहे तर ऑटोमॅटिक सायकल थांबवेल का? नाही. आपण त्याला काय अप्लाय करतो, ब्रेक्स अप्लाय करतो. ब्रेक म्हणजे काय हो, फ्रिक्शन आहे. त्या टायरला ते रबर घासते, फ्रिक्शन आहे. फ्रिक्शन हा फोर्स आहे. त्यामुळे अपोजिट फोर्स लावल्यावर बॉडी कशामध्ये येते, रेस्टमध्ये, म्हणजे सायकल थांबते. म्हणजे माझ्या दोन्ही उदाहरणाचं तुम्हाला लक्षात आलं तर बॉडी रेस्ट स्टेटमधून मोशनमध्ये जायची झाली किंवा मोशनमधून रेस्टमध्ये झाली. म्हणजे थोडक्यात चेंज ऑफ स्टेट जर करायचं असेल तर रेस्टमधून मोशनमध्ये किंवा मोशन स्टेटमध्ये जी फिजिकल क्वांटिटी रिस्पॉन्सिबल आहे, जी भौतिक राशी रिस्पॉन्सिबल आहे, जी फिजिकल क्वांटिटी रिस्पॉन्सिबल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स. म्हणजे फोर्सची जर डेफिनेशन करायची झाली तर काय करणार सांगा. फोर्स ही फिजिकल क्वांटिटी सगळ्यांना माहिती आहे. फिजिकल क्वांटिटी, मी तुम्हाला एकदम बेसिक नॉलेज सांगायला लागलो. अ फिजिकल क्वांटिटी विच इज responsible for change of state of rest. एक तर ते स्टेट ऑफ रेस्ट बदलू शकतं किंवा और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. म्हणजे बॉडी एकसारख्या गतीनं स्ट्रेट लाईन मध्ये असेल त्याला जरी थांबवायचं झालं किंवा थांबलेल्या बॉडी मोशनमध्ये आणायचं झालं, बरोबर आहे. थोडक्यात अ फिजिकल क्वांटिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंज ऑफ स्टेट. आता स्टेट कुठलं, रेस्ट मधले असेल किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन, बरोबर आहे. ते बदलण्यासाठी, मी थोडक्यात चेंजसाठी जे कारणीभूत आहे, इज कॉल्ड फोर्स. त्यालाच आपण काय म्हणायचं, फोर्स म्हणायचं. त्याच फिजिकल क्वांटिटी काय म्हणायचं, फोर्स. कुठली गोष्ट फोर्स लावल्याशिवाय त्याची स्टेट चेंज होत नाही. बघा, आता एखादं नोटबुक आहे तुम्ही ठेवलं आणि निघून गेला आणि एक वर्षांतर आला तर मला सांगा त्या नोटबुकची जागा कधी बदलली असेल, नोटबुकची जागा कधी बदलली असेल. जर तिथं कोणी गेलं नसेल किंवा त्याला फोर्स लावला नसेल तर ती नोटबुक आहे त्या ठिकाणी असणार, ती जागा बदलली नसणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपण फोर्स लावत नाही तोपर्यंत ती रेस्टमधून मोशनमध्ये जाऊ शकत नाही किंवा मोशनमधून रेस्टमध्ये. म्हणजे थोडक्यात ह्या दोन ज्या स्टेट आहेत ते चेंज करायला कारणीभूत कोण आहे, फोर्स आहे. सो तर डेफिनेशन महत्वाची आहे बघा. फिजिकल क्वांटिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंज ऑफ स्टेट. स्टेट चेंज करायला काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. कुठलं चेंज ऑफ स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. एक तर रेस्ट मधून ह्याच्यामध्ये जाऊ शकतं किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ते चेंज करणार. अशासाठी जी फिजिकल क्वांटिटी चेंज करायला कारणीभूत आहे त्यालाच काय म्हणायचं, फोर्स म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, फोर्स म्हणायचं. सगळ्यांना फोर्स डेफिनेशन कळाली, ही एकदम बेसिक डेफिनेशन आहे. आता तुम्हाला जे माहित आहे ते त्याप्रमाणे आपण आता करूया. मग आता फोर्स बेसिक फॉर्म्युला काय, तर बॉडीचं मास इंटू, आता मोशन मध्ये आले म्हणजे काय असणार आहे, चेंज इन व्हेलॉसिटी असणार आहे. बरं, म्हणजे थोडक्यात चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, ऍक्सलरेशन असणार आहे. आता हे तुम्ही 10th ला शिकलेला आहे. फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलेशन. सो फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सलेशन. आता आपण मागचा चॅप्टर शिकल्यामुळे आता मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. आता मला सांगा, फोर्स या क्वांटिटीचं, ही फोर्स ही क्वांटिटी स्केलर आहे का वेक्टर आहे, आठवून सांगा बघा. आठवते का? माझ्या परवाच मी तुम्हाला गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर म्हटलं होतं. तर फोर्सला डायरेक्शन महत्वाचे आहे, त्यामुळे फोर्सला मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय डायरेक्शन आहे. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आपला मागचा चॅप्टर झाला असल्यामुळं मी तुम्हाला हे सांगू शकतो. आता तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकते. ह्याला इट हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. फोर्स इज वेक्टर क्वांटिटी. लक्षात घ्या, फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. मग फोर्स जी वेक्टर आहे डोक्यावरती बार असणार. मास क्वांटिटी स्केलर आहे. ऍक्सलेशन काय वेक्टर आहे. त्यामुळे वेक्टर फॉर्म मध्ये जर द्यायचं झालं, फोर्स क्वांटिटी जर वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहायचं झालं तर तुम्ही ते अशा प्रकारे लिहू शकता. हे झालं स्केलर मास इंटू ऍक्सलेशन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मग फोर्स लिहित असताना तुम्ही एफ बार, मास स्केलर आहे, ऍक्सलेशन वेक्टर आहे. जे वेक्टर असतात त्यांच्या डोक्यावरती बार द्यायचा, जे स्केलर आहे त्यांना मोकळं सोडायचं. लक्षात आलं. म्हणजे कुठली नवीन क्वांटिटी शिकली की आपल्याकडं कुठल्या कुठल्या गोष्टी येणार, एक येणार डेफिनेशन, दुसरा असणार फॉर्म्युला, तिसरं काय असणार आहे ती क्वांटिटी स्केलर आहे काय वेक्टर आहे, आणि चौथा असणार आहे त्याचे
युनिट्स मतलब लक्षात ठेवा एसआय युनिट. आता आपण फॉर्म्युल्याप्रमाणे जर गेलं तर मला सांगा फोर्सचं फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलरेशन. मासचं एसआय युनिट काय हो, किलोग्रॅम, आणि ऍक्सलरेशनचं आठवते मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे जर फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जर गेलो तर फोर्सचं एसआय युनिट काय होणार बघा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलेशन असेल तर सेकंडचा स्क्वेअर असतो. तर फॉर्म्युल्याप्रमाणे आपण जर गेलो तर फोर्सचं बेसिक एसआय युनिट काय असणार आहे, केजी, आणि ऍक्सलेशन बद्दल मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे हे बोलताना कसं बोलायचं, प्रोनाऊन्स करताना कसं करायचं, फोर्सचं एसआय युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण लक्षात ठेवा दरवेळेला असं उच्चार करत नाहीत, एवढा मोठा उच्चार करत नाही. ह्यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन म्हणतो. इट इज नेम ऑफ सायंटिस्ट. ह्यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन. आठवतं का तुम्हाला आपण नियम बघितले होते, रूल्स फॉर. तर फुल फॉर्म लिहित असताना फर्स्ट लेटर स्मॉल मध्ये, पण सिम्बॉल देताना मात्र कसं पाहिजे, कॅपिटल. बघा इथं फर्स्ट चॅप्टरचा पण लगेच उपयोग झाला. झालं तर फोर्सचं बेसिक एसआय युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूटन, सिम्बॉल एन. तसं सीजीएस कडे जाऊया. आता मला सांगा मास सीजीएस मध्ये कशात मोजतात, मास सीजीएस मध्ये कशात मोजतात, ग्रॅम मध्ये. मास सीजीएस कशामध्ये मोजणार, ग्रॅम मध्ये. आणि ऍक्सलेशनचं काय असणार आहे, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळं बेसिक फोर्स सीजीएस युनिट काय झालं, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. पण लक्षात ठेवा ह्यालाच काय म्हणतात, डाईन म्हणतात. काय काय नवीन शब्द ते माहित करून घ्या. आपण रिलेशन बघितलं होतं बघा, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. आठवते का, एसआय आणि सीजीएस. तर लक्षात ठेवा हे एसआय तर न्यूटन म्हणायचे, सीजीएस इट इज कॉल्ड ॲज डाईन. चालं म्हणजे थोडक्यात फोर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा आता गोष्टी माहीत झाल्या. म्हणजे थोडक्यात कुठल्याही बॉडीचं तुम्हाला स्टेट चेंज करायला, म्हणजे रेस्टमधून मोशनमध्ये जायला किंवा मोशनमधून रेस्टमध्ये यायला जी फिजिकल क्वांटिटी रिस्पॉन्सिबल असते त्यालाच काय म्हणायचं, फोर्स. सो फोर्स ऑफ फिजिकल क्वांटिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर चेंज ऑफ स्टेट. कुठल्या ऑफ रेस्ट, चेंज ऑफ स्टेट ऑफ रेस्ट, एक तर स्टेट ऑफ रेस्ट असेल और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. हे वाक्य जरा लक्षात ठेवा, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन. युनिफॉर्म मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे मोशन मध्ये असलेलं तुम्हाला रेस्ट मध्ये आणायचं झालं किंवा रेस्ट मधलं मोशन मध्ये, त्यासाठी जी फिजिकल क्वांटिटी लागते ती अवस्था चेंज करायला इट इज कॉल्ड ॲज फोर्स म्हणायचं. त्यालाच काय म्हणायचं, फोर्स. मग फोर्सचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास इंटू ऍक्सलेशन. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, एफ बार इज इक्वल टू एम ए बार. एसआय युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय म्हणायचं, न्यूटन. सीजीएस ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय म्हणायचं, डाईन. आणि आपण शिकलो रिलेशन 1 न्यूटन इज इक्वल टू काय, 10⁵ डाईन. हे देखील आपण कशामध्ये बघितलेलं आहे, फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितले. लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाचं लास्ट म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी शिकली तर त्यामध्ये काय काय असणार बघा, त्यामध्ये असणार डेफिनेशन ती झाली, त्यानंतर फॉर्म्युला तो झाला, त्यानंतर स्केलर आहे काय, वेक्टर ते झालं, 4 नंबर एसआय युनिट आणि सीजीएस युनिट, आणि 5 नंबर महत्वाचं म्हणजे काय, डायमेन्शन्स. तर फोर्सचे डायमेन्शन्स तर महत्वाचे आहेत, हे देखील आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलो होतो. तरी पण आपण रिवाइज करणार आहे. आणि फोर्सचे डायमेन्शन महत्वाचे. चला डायमेन्शन काढूया फोर्सची. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय, कुठले डायमेन्शन काढायला तुम्हाला काय लागतं, फॉर्म्युला लागतो. तर फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलेशन आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सलेशन. डायमेन्शन असेल तर काय असणार हो बघा, डायमेन्शन असेल तर काय करतात, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकतात. डायमेन्शन असेल तर काय करतात, स्क्वेअर ब्रॅकेट. मग आता डायमेन्शन म्हणले की नेहमी काय असतं, शक्यतो आपण फंडामेंटल क्वांटिटी कुठल्या घेतो, 3, लेंथ मास टाइम. मग ह्याच्यामध्ये लेंथचा काही संबंध नाही, टाइमचा नाही. मासला मास मात्र लागणार, जे लागणार त्याचे काय असणार, (1 असणार. आणि ऍक्सलेशनचं पाठ आहे बघा, जे जुने विद्यार्थी असतील बघा, पहिला मी 3 पर्याय लिहितो, LMT. ऍक्सलेशनचं आठवते L1 M0 T-2, सेकंडचा स्क्वेअर आहे, ते वर आले की -2. हे झालं ऍक्सलेशनचं. मासचं आणि ऍक्सलेशनचं. तर मल्टिप्लिकेशन असेल तर काय होतं, मल्टिप्लिकेशन असेल तर बेस सेम असेल तर ऍडिशन होते पॉवरशी. 0 + 1 1, 1 + 0 1, 0 - 2 -2. सो फोर्स डायमेन्शन काय झालं बघा, हे तोंडपाठच करायचं, मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. L1 M1 T-2, L1 M1 T-2. हे झालं फोर्सचं बेसिक डायमेन्शन झालं. लक्षात काय सांगितलं ते, हे झालं फोर्सचं बेसिक डायमेन्शन्स. त्यामुळे लक्षात ठेवा
त्याच्यामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी फोर्स बाबतीमध्ये स्वतःची काही विधानं मांडली होती. ॲरिस्टॉटल, ते फक्त ऐकून ठेवा, ॲरिस्टॉटलनं असं सांगितलं होतं की कुठल्याही बॉडीला कंटिन्युअस मोशनमध्ये यायचं असेल तर त्याला काय त्याला काय लागतो, इंटरनल फोर्स, त्याला कुठला फोर्स, एक्सटर्नल फोर्सची गरज आहे. पण हे इट इज नॉट करेक्ट स्टेटमेंट. बरं, मग त्याला गॅलिलिओ या शास्त्रज्ञानं, नाव ऐकलं असतं त्याचं, त्यानं ते करेक्ट केलं. त्यानं काय सांगितलं की कुठल्याही बॉडीला मोशनमध्ये असेल तर त्याला फ्रिक्शन असणार आहे, त्या फ्रिक्शनला सुद्धा काय करायला लागणार आहे, ओव्हरकम करायला लागणार आहे, मग तरच तो पुढे जाऊ शकतो. नुसतं त्याला एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. मी थोडक्यामध्ये त्याला अपोजिट फोर्स असा अप्लाय केला पाहिजे की जो ह्या फोर्सवरती काय करू शकेल, ओव्हरकम करू शकेल. असं करेक्टेड स्टेटमेंट त्याच्यामध्ये येऊ शकतं. लक्षात आलं. त्यामुळे ॲरिस्टॉटलनं काय स्टेटमेंट सांगितलं बघा. तर ॲरिस्टॉटलचं स्टेटमेंट काय होतं जरा बघूया आपण. हे फक्त माहितीसाठी बघा, याच्यावरती काय क्वेश्चन विचारते असं वाटत नाही. वॉज ॲरिस्टॉटल करेक्ट? इफ करेक्ट, एक्सप्लेन हिज स्टेटमेंट विथ अन इलिस्ट्रेशन, म्हणजे एक्झाम्पल सकट ते सांगा. बघा, ॲरिस्टॉटलचं स्टेटमेंट काय होतं, ॲरिस्टॉटल्स वॉज नॉट करेक्ट. ॲरिस्टॉटलचं स्टेटमेंट करेक्ट नव्हतं. लक्षात घ्या, करेक्ट. ॲरिस्टॉटलचं स्टेटमेंट करेक्ट नाही आहे. त्यानं काय सांगितलं होतं बघा, दॅट अन एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म मोशन. एखाद्या बॉडीला युनिफॉर्म मोशनमध्ये म्हणजे एकसारख्या मोशनमध्ये ठेवायचं असेल तर त्याला काय लागेल, एक्सटर्नल फोर्स ठेवावा लागेल. बरोबर आहे, असं त्याचं म्हणणं होतं. पण हे करेक्ट नाही आहे. कार आहे बघा, इफ रॉंग गिव्ह द करेक्ट मॉडिफाईड व्हर्जन. मग हे जर रॉंग असेल तर त्याचं करेक्ट आन्सर सांगा. मग आता हे रॉंग आहे, नुसतं एक्सटर्नल फोर्स चालणार नाही. कारण का, फॉर अन अनइंटरप्टेड मोशन, म्हणजे इंटरप्टेड म्हणजे काय, थांबत, अनइंटरप्टेड म्हणजे युनिफॉर्म मोशन थोडक्यात. अँड ॲडिशनल एक्सटर्नल फोर्स, बरोबर आहे, त्याला नुसता एक्सटर्नल फोर्स लागणार नाही तर एक्स्ट्रा एक्सटर्नल फोर्स लागणार आहे. इज रिक्वायर्ड फॉर ओव्हरकमिंग अपोजिट, म्हणजेच काय, विरोध करणारे म्हणजेच रेझिस्टिव्ह फोर्सेस. म्हणजेच थोडक्यात एखादी बॉडी जर नुसतं मोशनमध्ये असेल तर त्याला विरोध करणारे बरेच फोर्सेस असतात. जसं फ्रिक्शन असते, बरोबर. तर त्यासारखे जे फोर्स आहेत त्यांच्यावरती ओव्हरकम करणार त्याला एक्स्ट्रा फोर्स पण लागणार, नुसता एक्सटर्नल फोर्सची गरज नाही. लक्षात, हे अरिस्टॉटलचं स्टेटमेंट आणि त्याचं करेक्टही. चला, तर आपण आज लॉज ऑफ मोशन चॅप्टर चालू केलाय, म्हणजे त्याला खऱ्या अर्थानं फोर्स असं म्हणू शकतो. तर आज मी तुम्हाला बेसिक फोर्स म्हणजे मेकॅनिक्स, कायनेमॅटिक्स, त्यानंतर आपण त्याची ब्रँचेसची वेगळी थोडीशी असं माहिती घेतली त्याच्यामध्ये. तर हळूहळू हा चॅप्टर आपण थोडा पुढे न्यायचा आहे, कारण ह्याचं नॉलेज आपल्याला 11वी 12वीला इव्हन आपल्याला ॲज अ आयुष्यभर जनरल नॉलेज म्हणून पण उपयोग पडणार आहे. मेकॅनिक्स ज्याच्यामध्ये स्टडी ऑफ मोशन आहे, त्या स्टॅटिक्स, कायनेटिक्स, त्यानंतर कायनेमॅटिकल विदाउट कॉज, डायनामिक्स विथ कॉज हे शिकलो. त्यानंतर फोर्सची डेफिनेशनच्या नंतर फोर्सचा फॉर्म्युला, त्यानंतर त्याचं स्केलर वेक्टर आहे का, SI युनिट, CGS युनिट, डायमेन्शन्स हे आपण शिकलो. लक्षात आलं. तर आता बेसिकली फोर्स हा चॅप्टर आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नंतर जो शास्त्रज्ञ आहे की ज्यानं त्याच्यामध्ये भरपूर काम केलं आणि भरपूर स्टेटमेंट मांडले तो आहे न्यूटन. कारण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे आपण 10th पासून शिकत आलोय. देर आर 3 न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. पण त्या न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये काही डेफिनेशन्स अशा आहेत की जे तुम्हाला अगोदर माहित असणं गरजेचं आहे. तर तुम्ही पहिला तुम्हाला ते टीच शिकवणार आणि मग न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण 3 लॉज बघणार. तुम्हाला माहिती होते, लक्षात मी काय म्हणतोय, तर हा चॅप्टर मागच्या वर्षी सिलेबस बदलल्यामुळे थोडा मॉडिफाय केलाय. बरं, तर त्यातलं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पण त्या सगळ्या आपण शिकत जाऊ. ओके.